रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 100 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगात समाजातील मर्यादा, योग्य आचार विचार आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्थानाचा आदर कसा करावा याची सुंदर शिक्षण देतो. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक गोष्टीला योग्य मान, योग्य स्थान आणि योग्य वागणूक दिली पाहिजे. जिथे जशी मर्यादा आहे तशी ती पाळली तर समाजात धर्म टिकून राहते. तर चला अभंग पाहूया. वक्त्या आधी मान, गंध अक्षता पूजन, श्रोता येती झाला जाण, तरी त्या नाही उचित. शीर सर्वांगा प्रमाण, यथाविधी कर चरण, धर्माचे पालन सगळे सत्य करावे. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ती मर्यादा करावी. वरासनी पाषाण, तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनी याची परी नीच. सोनियाचा पैंजण, मुकुटमणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी. वक्ता आधी मान, गंध अक्षता पूजन. तुकाराम महाराज सांगतात की जो प्रवचन करणारा, ज्ञान सांगणारा किंवा सत्संग करणारा वक्ता असतो त्याला प्रथम सन्मान दिला पाहिजे. त्यांचे गंध अक्षता लावून पूजन केले पाहिजे, कारण तो आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवतो. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु, संत, वक्ता किंवा ज्ञानी व्यक्तींचा आदर करण्याची परंपरा आहे. श्रोता येती झाला जाण, तरी त्या नाही उचित. जर श्रोता मोठा संन्यासी किंवा यती असला तरी त्याला वक्त्यांपेक्षा पुढे मान देणे योग्य नाही, कारण त्या वेळी वक्ता ज्ञान देणारा असतो. पण प्रत्येक ठिकाणी ज्यांचे कार्य मोठे आहे त्याला तिथे योग्य सन्मान मिळाला पाहिजे. तुकाराम महाराज इथे शिकवतात की परिस्थितीनुसार मान मर्यादा ठेवणे महत्वाचे आहे. शीर सर्वांगा प्रमाण, जसे शरीरामध्ये डोळे हे सर्व अवयवांमध्ये श्रेष्ठ मानले जाते, तसेच प्रत्येक गोष्टीत एक मुख्य स्थान असते. शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचा असला तरी डोक्याचे स्थान वेगळेच असते. यथाविधी कर चरण, डोक्याप्रमाणेच पायाचे कार्य महत्वाचे आहे. शरीर चालण्यासाठी चरण आवश्यक आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीचा उपयोग आणि स्थान समजून घेतले पाहिजे. धर्माचे पालन सकळी सत्य करावे. धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तर योग्य मर्यादा आणि सत्य आचरण करणे होय. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. समाजातील नियम, नाती आणि सत्य याचे पालन केल्याने जीवन योग्य मार्गावर राहते. पट्टपुत्र सांभाळी, राजाचा वारसा असलेला पुत्र राजाची जबाबदारी सांभाळतो. त्यांच्याकडे नेतृत्वाचे कार्य असते. पिता त्याची आज्ञा पाळी. कधी कधी परिस्थितीनुसार पिता देखील पुत्रांचे ऐकतो. जसे राजा झालेला पुत्र राज्य कारभार चालवत असतो तेव्हा त्याचा अधिकाराचा आदर केला जातो. तुकाराम महाराज इथे सांगतात की नात्यांपेक्षा त्या वेळेचे कर्तव्य आणि जबाबदारी महत्वाची असते. प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. प्रत्येक गोष्टीत योग्य प्रमाण आणि मर्यादा राखली पाहिजे. कोणी मोठे कोणी लहान याचा अहंकार न ठेवता प्रत्येकाला योग्य स्थान दिले पाहिजेच. मर्यादा पाळल्याने समाजात शिस्त आणि शांतता राहते. वरासनी पाषाण, तो न मानावा सामान्य. देवाच्या सिंहासनावर बसवलेला दगड सामान्य राहत नाही. तो देव मूर्ती बनवतो आणि लोक त्याची पूजा करतात. यातून तुकाराम महाराज सांगतात की स्थानामुळे वस्तूचे महत्व वाढते. एर उपकरणे सोनी याची परी नीच.
इतर वस्तू जरी सोन्याच्या असल्या तरी त्या देवमूर्तीपेक्षा कमीच मानल्या जातात, कारण त्याचे स्थान आणि उपयोग वेगळे असतात. येथे बाह्य किंमत नव्हे तर उपयोगी आणि स्थान महत्वाचे आहे असे सांगितले आहे. सोन्याचा पैंजण मुकुटमणी केलाहीन. सोन्याचा पैंजण जर मुकुटात बसवला तर तो शोभणार नाही, कारण पैंजणाचे स्थान पायात आहे, मुकुटाचे स्थान डोक्यावर आहे. जयाचे कारण तया ठाई अलंकार. ज्या वस्तूंचे जिथे योग्य स्थान आहे तिथेच ती शोभून दिसते. योग्य ठिकाणी योग्य गोष्टी असली की सौंदर्य आणि उपयोगी दोन्ही वाढतात. तुकाराम महाराज यामधून जीवनातील शिस्त आणि योग्यतेचे महत्त्व समजतात. सेवका स्वामीसाठी मान. सेवकाला मान मिळतो तो त्याच्या स्वामीमुळे. जसा भक्ताला देवामुळे महत्त्व प्राप्त होते तसाच त्याचे नाम त्याचे धन. सेवकाचे खरे धन म्हणजे स्वामीचे नाव. भक्तांचे खरे वैभव म्हणजे देवाचे नाम स्मरण. तुका म्हणे जाण तुम्ही संत यदार्थी. तुकाराम महाराज शेवटी संतांना उपदेशून म्हणतात, हे संत जनांनो, या गोष्टीचा खरा अर्थ समजून घ्या. प्रत्येकाने आपली मर्यादा, कर्तव्य आणि योग्य स्थान ओळखले पाहिजे. या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी समाजातील शिस्त, मर्यादा आणि योग्यतेचे महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि नात्याला योग्य स्थान असतेच. त्या स्थानाचा आदर केला तर जीवन सुंदर होते. ते सांगतात की ज्ञान देणाऱ्याचा आदर करावा, धर्म आणि सत्य याचे पालन करावे. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखावी. योग्य गोष्ट योग्य ठिकाणीच शोभते. सेवकांचे खरे वैभव स्वामीत असते, तसेच भक्तांचे खरे धन देवाच्या नामात असते. हा अभंग आपल्याला नम्रता, शिस्त, योग्य आचार आणि समाजातील संतुलन याचे महत्त्व शिकवते. रामकृष्ण हरी.